संकटाचा जीव दुःख सहन करत आलेला आहे. काय अनादी काळापासून ज्या संकटाचं ते दुःख सहन करत आलेला आहे, त्या संकटातून जीवाची सुटका होणार आहे. जीवाची सुटका होईल, पण त्याच्याकरता सार रूपी असणारे ते भगवंताचं नाम त्या जीवानं कुठे धरलं पाहिजे? कंठात धारण केलं पाहिजे. कसं धारण केलं पाहिजे? सगळ्यांनी एकदा त्या भगवंताचं नाम कंठात धारण करूया. विठोबा रखुमाई जीवाची सुटका होते. पण त्याच्याकरता जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत की ती सार असणारं भगवंताचं नाम तुम्ही कंठात धारण करा. हो, का त्या संसाराचं दुःख तुम्ही आम्ही सहन करत आलो? त्याचं कारण संसार म्हणजे तुम्ही आम्ही केलेली कल्पना आहे. काय आहे? कल्पना आहे. संसार म्हणजे कल्पना आहे. कशी कल्पना आहे? आता एकच दृष्टांत सांगतो आणि आपल्याला पुन्हा जगद्गुरु तुकोबारायच्या वैकुंठ गमनाचा समारोप करायचा आहे. हो, एकच दृष्टांत सांगू आणि समारोपाकडे जाऊ. हो, संसार म्हणजे एक कल्पना आहे. कशी कल्पना आहे? कल्पना म्हणजे काय? कल्पना म्हणजे काय? जे झालंच नाही, जे झालंच नाही ते दाखवण्याची जे काम करते ना, तिचं नाव कल्पना. जे झालंच नाही ते दाखवते, तिचं नाव कल्पना. हो, बघा हा जीव जो आहे ना, हा जीव पूर्वी शिव दशेला होता, शिव अवस्थेला होता. कुठे होता? शिव अवस्थेला होता. पण या शिव अवस्थेला असणाऱ्या जीवाला जिनं जीवदशा प्राप्त करून दिली, तिचं नाव कल्पना. तिचं नाव कल्पना. कल्पना अविद्या, त्याने झाला शे जीव. हो, मग आम्हाला जीव कोणा झाली? जीव कोणा निर्माण झाली ना बाबांनो? ती कशाने झाली? कल्पनेने झाली. कल्पना म्हणजे आपल्या गावातल्या काही मुलीचं नाव कल्पना नाही. कल्पना म्हणजे काय? लक्षात येण्याकरता एक दृष्टांत सांगतो, ऐका. बघा, एक नवीन लग्न झालेलं जोडपं होतं. नवीन लग्न झालेलं जोडपं होतं आणि त्यांच्यामध्ये विचाराची देवाणघेवाण चालू होती. विचाराची देवाणघेवाण चालू असताना ती पत्नी त्या पतीला म्हणू लागली, अहो, जर आपल्याला पहिला मुलगा जर झाला ना, तर मी त्याला काय करेन? डॉक्टर करेन म्हणे. डॉक्टर. पती म्हणतोय, अगं नाही नाही, आपल्याला जर पहिला मुलगा झाला ना, तर त्याला आपण वकील करू. काय करू? वकील करू. पत्नी म्हणते, नाही नाही, माझा मुलगा बनेल तर फक्त डॉक्टर. पती म्हणतो, अगं नाही नाही, या विश्वामध्ये नाही नाही, माझा मुलगा बनेल तर फक्त वकील. दोघांचा विचार हिताचा होता, चांगलाच होता, पण दोघं एकमेकाला ऐकायला तयार नाही. दोघं एकमेकाचं ऐकायला तयार नाही. पत्नी म्हणते, माझा मुलगा बनेल तर फक्त डॉक्टर बनेल. का डॉक्टर बनेल? कारण या विश्वामध्ये अनेक प्रकारचे रोग पसरलेले आहेत, अनेक प्रकारचे आजार पसरलेले आहेत. किती त्या डॉक्टरला पैसे द्यायचे? हो, म्हणून जर आपलाच मुलगा जर डॉक्टर झाला, पैसेही कमी लागतील आणि इलाजही वेळेवर होईल. इलाजही वेळेवर होईल. म्हणून माझा मुलगा बनेल तर फक्त डॉक्टर बनेल. पती म्हणतोय, नाही नाही, माझा मुलगा बनेल तर फक्त वकील बनेल. का वकील बनेल? त्याचं कारण, बरेच दिवस झाले आपली त्या जमिनीवरून भांडण चालू आहे. बोरशे बाबा, बरेच दिवस झाले त्या जमिनीवरून आपली भांडण चालू आहे.
ती भांडण अजून ती भांडणाची केस काही निकालावर येत नाही, किती त्या वकिलाला पैसे द्यायचे. म्हणून जर आपलाच मुलगा जर वकील झाला, पैसेही कमी लागतील आणि केसही निकालावर येईल. केसही निकालावर येईल आणि निकाली आपल्याच बाजूने लागेल. म्हणून आपल्या मुलाला काय बनवू? वकील बनवू. दोघं ऐकायला तयार नाही. दोघांच्या त्या विचाराच्या देवाणघेवाणीमध्ये वाद झाला. दोघांची मतं तपली. वाद झाला. वाद इतक्या इकोप्याला गेला तर त्यांचा वाद कोर्टात गेला. कुठे गेला? कोर्टात त्याचं भांडण गेलं. कोर्टात भांडण गेल्यानंतर न्यायाधीश साहेबांनी दोघांना बोलावलं. त्या पत्नीलाही बोलावलं, त्या पतीलाही बोलावलं. न्यायाधीश साहेबांना विचारलं, काय ग बाई तुझं मत काय? त्यावेळेस ती पत्नी म्हणते, न्यायाधीश साहेब माझा मुलगा बनेल तर फक्त डॉक्टर बनेल. काय बनेल? डॉक्टर बनेल. ठीक आहे म्हणे. न्यायाधीश साहेबांनी त्या पतीला विचारलं, बाबा तुमचं मत काय? त्यावेळेस तो पती म्हणतो, न्यायाधीश साहेब माझा मुलगा बनेल तर फक्त वकील बनेल. आता ते न्यायाधीश साहेबाला सुद्धा प्रश्न पडला, निकाल कुणाच्या बाजूने द्यावा? कारण दोघांचा विचार चांगलाच होता, कोणाच्या बाजूने निकाल द्यावा. म्हणून न्यायाधीश साहेब सांगू लागले, बघा या केसचा मी रात्रभर अभ्यास करेन, विचार करेन आणि उद्या या केसचा निकाल मी जाहीर करेन. दुसऱ्या दिवशी पुन्हा खटला भरण्यात आला. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या दोघांना विचारण्यात आलं. दोघं आपल्या आपल्या मतावर ठाम होते. न्यायाधीश साहेबांनी विचारला, बाई तुमचं मत काय? ती बाई म्हणू लागली, न्यायाधीश साहेब माझा मुलगा बनेल तर फक्त डॉक्टरच बनेल. त्याला विचारलं, बाबा तुझं मत काय? तोही त्याच्या मतावर ठाम होता. नाही न्यायाधीश साहेब माझा मुलगा बनेल तर फक्त वकीलच बनेल. न्यायाधीश साहेब सांगू लागले, बाबांनो तुमच्या दोघांचं म्हणणं इथं ग्राह्य धरले जाणार नाही. तुमच्या मुलाला बोलवा, त्याला काय बनण्याची इच्छा आहे त्याच्यावर निकाल जाहीर केला जाईल. त्यावेळेस ती दोघं नवरा बायको त्या न्यायाधीश साहेबाला हात जोडून विनंती करू लागली, न्यायाधीश साहेब मुलगा अजून व्हायचा आहे. मुलगा अजून झाला. या गोष्टीचं नाव काय आहे? कल्पना. आणि अशा कल्पनारूपी संसारामध्ये तुम्ही आम्ही गुरफटलो. काय? अशा कल्पनारूपी संसारामध्ये तुम्ही आम्ही गुरफटलो. अशा या कल्पनारूपी संसारातून जीवाला जर बाहेर यायचं असेल तर त्याला एकमेव उपाय जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, भगवंताचं जे सार रूपी नाम आहे ना ते तुम्ही कंठात धारण करा. ते कंठात धारण करा. ते नाम कंठात धारण करण्यासाठी कोणत्या उच्च कुळामध्ये जन्म घ्यावा लागत नाही, काही विशिष्ट जातीमध्ये जन्म घ्यावा लागत नाही. हो, जन्मून या कुळी वाचे स्मरे राम आणि हाची नेम धरा आहार निसी. हा नेम कसा करा? आहार निशी करा, रोज करा. हो रोज करा. रोज त्या भगवंताचं चिंतन करा. हो, जगद्गुरु तुकोबरायचा वैकुंठ गमन सोहळा झाला. का झाला? उगाच झाला का? जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात सुद्धा तेवढी साधना होती. काय होती? तेवढी साधना होती. जगद्गुरु तुकोबरायांनी तेवढे भगवंताचं नामचिंतन केलेलं होतं. किती नामचिंतन केलेलं होतं बघा. जगद्गुरु तुकोबरायांचा जन्म 1530 मध्ये झाला. 1530 मध्ये जगद्गुरु तुकोबरायांचा जन्म झाला बाबांनो. तिथून पुढे 12 वर्षे महाराजांचे लहानपणात बालपणात गेले, आनंदात गेले. 12 वर्षे महाराजांचे आनंदात गेले. पण नंतर पुढे काही जबाबदारी पडली अंगावरती. संसाराची जबाबदारी अंगावरती पडली. पण जगद्गुरु तुकोबरायचं काही मन रमत नव्हतं. संसारामध्ये मन रमत नव्हतं. हो, महाराज कधी भंडाऱ्यावरती कधी भामचंद्रावरती जायचे, भगवंताचं चिंतन करायचं, भगवंताचं भजन करायचं. हो, मग्न असायचे. आम्हा एकांताचा वास. हो हो, एकांतामध्ये जाऊन भगवंताचं चिंतन करायचं. हो, अशी काही वर्षे गेली. बराच काळ गेला. पाहता पाहता बाबांनो जगद्गुरु तुकोबरायांच्या आयुष्यातले 42 वर्षे संपले. किती? 42 वर्षे संपले. हो, आणि 1571 फाल्गुन मध्ये वार शनिवार उजडला. कोणता वार उजडला? शनिवार. 1571 फाल्गुन मध्ये वार शनिवार हा दिवस उजडला. आणि त्या दिवसाची प्राप्त काल ही जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनातली शेवटची प्राप्त काल होती. विठ्ठल ती प्राप्त काल उजाडली. तो दिवस उजाडला. महाराजांना ध्यास लागला होता. कुठे? वैकुंठाला जाण्याचा. हो, अनादी कालापासून हो महाराजांचा ध्यास होता वैकुंठाला जाण्याचा. कारण ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाहून आले ना त्याच वेळेस भगवंताकडनं वचन घेऊन आले होते. हो, भगवंत विनंती करत होते, तुकोबा तुम्हाला मूर्ती लोकात जावं लागेल. कारण हा समाज जो आहे हा समाज नको त्या मार्गाने भरकटलेला आहे. त्या समाजाला योग्य दिशा देण्याकरता, भगवंताची साधना शिकवण्याकरता, भगवंताला कसं प्राप्त करून घ्यायचं, कसं जीवनाचं सार्थक करून घ्यायचं या सर्व गोष्टी शिकवण्याकरता जगद्गुरु तुकोबा तुम्हाला मूर्ती लोकात जावं लागेल.
जावं लागेल. जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत देवा मी मृत्यू लोकात जाणार नाही. हो जाणार नाही. मृत्यू लोकात काय दुःख आहे ते मी भोगलेलं आहे. पुन्हा मला त्या दुःखात जाण्याची इच्छा नाही. हो जगद्गुरु तुकोबारांना भगवंत विनंती करतायत नाही तुकोबा तसं करू नका तुम्हाला जावं लागेल. देवा जातो तुमचं म्हणणं मी ऐकतो. जातो मी मृत्यू लोकात. तुम्ही जे काम सांगाल ना ते काम मी अगदी जबाबदारपणे पार पाडेन. परंतु येताना मात्र मी 4 जणांच्या खांद्यावर येणार नाही. येताना 4 जणांच्या खांद्यावर येणार नाही. तुम्हाला प्रत्यक्ष घ्यायला यावं लागेल. तुम्ही जर मला घ्यायला येणार असाल तर मी मृत्यू लोकात जातो. हो भगवंतानी वचन दिलं. तुकोबा जा तुम्ही. ज्या वेळेस तुमचं कार्य पूर्ण होईल ना त्यावेळेस संत हाती माझ्याकडे तुम्ही काय पाठवा निरोप पाठवा. माझ्याकडे निरोप आला की मी तुम्हाला घ्यायला येईल. काय येईल घ्यायला येईल. हो जगद्गुरु तुकोबारायांनी अनेक वेळा त्या साधू संतांकडे निरोप पाठवला. हो अनेक वेळा साधू संतांकडे निरोप पाठवला. हो तुम्ही संताधिक संत म्हणविता कृपावंत. हो आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुळतीला आले जगद्गुरु तुकोबाराय संत महात्म्याला विनंती करून सांगू लागले बाबा तुम्ही जाताना पंढरपूरला माझा निरोप सांगा त्या पांडुरंगाला सांगा ना तुमची जगद्गुरु तुकोबाराय वाट पाहताय. काय पाहतायत वाट पाहताय. हो पाहता महाराज तो 1571 फाल्गुन मध्ये शनिवार हा दिवस उजडला. त्या दिवसाची प्राप्त काळाची वेळ त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय देहू गावामध्ये हो गोपाळपूर आहे. त्या गोपाळपुरीमध्ये नांदुरकी नावाचा वृक्ष आहे. त्या वृक्षाखाली जगद्गुरु तुकोबारायचं कीर्तन चालू. शेवटचं कीर्तन जगद्गुरु तुकोबारायचं बाबांनो शेवटचं कीर्तन. हो शेवटचं कीर्तन जगद्गुरु तुकोबारायचं चालू आहे. अफाट जनसमुदाय ते कीर्तन श्रवण करण्याकरता आलेला आहे. अफाट जनसमुदाय जगद्गुरु तुकोबारायचे कीर्तन चालू आहे. त्या कीर्तनामध्ये सर्वजण रंगून गेलेले आहेत तल्लीन होऊन गेलेले आहेत. आणि जगद्गुरु तुकोबारायांना अंतर्ज्ञानाने पाहिलं तर जगाचा मालक जगाचा चालक मला गरुडावर बसून घ्यायला येतोय. आणि मग त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायच्या मुखातून अभंग निघाला. बाबांनो आता तुम्ही काय करा. हो आता आम्ही जातो तुम्ही म्हणा महाराज. आम्ही जातो आपल्या गावा राम आम्ही जातो तुम्ही सकळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला बाबांनो. तो पांडुरंग परमात्मा माझी वाट पाहतोय रे बाबांनो. वाढ वेळ झाला. हो उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावी. तो ताटकळत उभा आहे बाबांनो. आता तुम्ही काय करा माझ्यावर कृपा करा. हो काय जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत आम्ही जातो आमच्या गावा आणि आमचा तुम्ही कृपा ठेवा. तो जगाचा मालक जगाचा चालक माझी वाट पाहतोय. हो जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत बाबांनो वाढ वेळ झाला. उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावितो. आणि सर्व मंडळी त्या भजनामध्ये तल्लीन झालेली आहे. सर्व मंडळी बेभान होऊन भगवंताचं भजन करत आहेत. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत आता मला त्या भगवंताला सामोरं जावं लागेल. तो वैकुंठाहून इथपर्यंत आलेला आहे बाबांनो. मला आता 2 पावलं चालून जावं लागतील. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय त्या भगवंताकडे गेले. भगवंताकडे गेल्यानंतर तिथे फक्त जगद्गुरु तुकोबारायच्या नामाचा उच्चार फक्त लोकांना ऐकू येत होता. विठ्ठल विठ्ठल दोन्ही फक्त ऐकू येत होता. जगद्गुरु तुकोबारायचा देह त्यांना दिसत नव्हता. का दिसत नव्हता? कारण जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत अंतकाळी विठो आम्हासी पावला. हो आम्हासी पावला आणि देखू
पुढे सहित झाला गुप्त तुका आवाज रे. कुंडलिका वरदे भार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. बघा या मृत्यूलोकाचा नेम जगद्गुरु तुकोबारायांनी मोडला. मृत्यूलोकाचा नेम असा सांगतोय बाबांनो, ज्या वेळेस या भगवंताने सृष्टीची निर्मिती केली ना, त्यावेळेस या सृष्टीला एक नेम लावून दिला. काय नेम लावून दिला? उपजे ते नासे नाशिले ते पुनरुक्ती दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमित. हो, ज्या ज्या जीवाची निर्मिती होते, जो जो जीव जन्माला येतो, हो त्या जीवाला एक दिवस या मृत्यूलोकाचा हा निरोप घ्यावाच लागतो. या मृत्यूलोकाचा हा नियम आहे. हो बघा, तुमच्या आमच्या अगोदरही इथं भरपूर येऊन गेले ना बाबा, भरपूर येऊन गेले. हो, त्या भरपूर येणाऱ्यांची सुद्धा यादी दिली महाराजांनी. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातो पंतू तोही पैसा झाला. हो, तुमच्या आमच्या सारखे हजारो गेले. हो, यात नवल नाही, यात नवल नाही. इथे देवादिकांची अवतार झाली, देवादिकांना सुद्धा इथे चिरकाल टिकून राहता आले नाही. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती. बाबांनो, या मृत्यूलोकाचा नियम आहे. या मृत्यूलोकात जोही जीव जन्माला येतो, त्या जीवाला एक दिवस या मृत्यूलोकाचा निरोप हा घ्यावाच लागतो. पण बाबांनो, जगद्गुरु तुकोबारायांनी मृत्यूलोकाचा नेम मोडला. कसा मोडला? तुम्ही आम्ही जातो ना, या मृत्यूलोकाचा निरोप घेतो ना, तो कसा घेतो? हा देह इथंच ठेवून मग जातो. कसा जातो? हा देह इथंच ठेवून जातो. पण जगद्गुरु तुकोबारायांनी नियम मोडला. कसा मोडला? ते देहासकट गेले. कसे गेले? देहासकट गेले. देहासकट गेले. म्हणून आज आनंदाचा दिवस आहे. एका बाजूला दुःखाचा, एका बाजूला आनंदाचा. पण आज एका बाजूला दुःखाचाही दिवस आहे, जगद्गुरु तुकोबारायांची खंतही आहे, आणि कसे गेले म्हणून आज आनंदाचा दिवस आहे. हो, देहासकट गेले. या विश्वाला त्यांनी शिकवण दिली. बाबांनो, भगवंताचं भजन केलं, भगवंताचं जर नामचिंतन केलं ना, तर या निसर्गाच्या या मृत्यूलोकाच्या नियमावर सुद्धा जीवाला मात करता येते. देहासकट वैकुंठाला जाता येतं. हे जगद्गुरु तुकोबारायांनी तुम्हाला दाखवून दिलं. विठ्ठल एरवी जर पाहिलं तर साधू संतांना या मृत्यूलोकात येण्याची सुद्धा गरज नव्हती. काय? मृत्यूलोकात येण्याची सुद्धा गरज नव्हती. कोणतं कार्य शिल्लक नव्हतं, कुठलं कारण त्यांच्या जीवनात शिल्लक नव्हतं. कारण मृत्यूलोकात येण्यासाठी सुद्धा जीवाला काही कारण लागतात. काही कारणांमुळे जीव या मृत्यूलोकात येत असतो. काय कारण लागतात? तुम्हाला आम्हाला येण्याची काही कारण सांगितलेली आहे.
काय कारण सांगितली? अगा कर्मी जे उरावे ते सुखदुःखी फळा यावे आणि मग ते भोगावया यावे देहाय का. केव्हा केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. हो, जन्माला येण्याचं कारण सांगितलं कर्म. दुसरं कारण सांगितलं जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि त्याची झाली अंग हरी होतो. हो, दुसरं कारण सांगितलं वासनेमुळे जीवाला जन्माला यावं लागतं. तिसरं कारण सांगितलं पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. हो, पाप पुण्य करुणी जन्माला प्राणी येतो म्हणजे पाप पुण्य हे जीवाचं तिसरं कारण आहे जन्माला येण्याचं. परंतु या तिन्ही कारणांपैकी संत महात्म्यांच्या जीवनात कोणतंच कारण शिल्लक नसताना ते या मृत्यू लोकात आले. त्यांचं जीवन परिपक्व अवस्थेला प्राप्त होतं. हो, पूर्ण प्राप्तीला होतं, पूर्ण झालेलं होतं त्यांचं जीवन. माझं मत नाही, ज्ञानोबा राय सांगतात जे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले आणि तयाही लागी उरले, तयाही लागी कर्तव्य उरली लोकालागी माऊली सांगतात ज्यांचं जीवन परिपक्व अवस्थेला प्राप्त झालेलं असताना सुद्धा त्यांना वैकुंठावर येण्याची इथं आवश्यकता नव्हती, तरी ते या वैकुंठावरून मृत्यू लोकात आले. ते कशासाठी आले? केवळ तुमच्या आमच्या कल्याणाकरता आले. कशा करता आले? केवळ तुमच्या आमच्या उद्धाराकरता आले, तुमच्या आमच्या कल्याणाकरता आले. हो हो, जगाच्या कल्याणासाठी तुमचं आमचं कल्याण होण्याकरता ते स्वतःच्या देहाला त्रास झाला, पीडा झाली तरी त्याचा विचार ते करत नाही. हो, करत नाही. कारण या समाजाचं हित व्हावं. कारण बुरटे हे जे न देखवे डोळा. हो, तुमच्या आमच्या हिताकरता. खरं हित म्हणजे संतांनाच माहित आहे. तुम्हा आम्हाला आपलं हितच माहित नाही. हो, खरं हित कुणाला माहित आहे? संतांना. हो, शोधून आले संत हित जगाचे. हो, जगाचं हित कशात आहे हे संतांना माहित आहे. चला, भारूटकार पण आलेले आहेत आता. आपल्याला आता आवडायला काही हरकत नाही. हो, चला बघा. आले नाही चालेल. चला, आजच्या या तुकाराम बीजीच्या निमित्ताने बघा गोड अशी तुकाराम महाराजांची बीज आपल्या गावामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये हा उत्सव साजरा होतोय. बघा, संतांची सेवा ही फार महत्वाची आहे. संत सेवा ही देवापेक्षा श्रेष्ठ आहे. जर देव आणि संत दोन्ही जर आपल्याकडे जर आले, काय दोघे जर आपल्याकडे आले, देव आणि संत दोघे बोलू नका 2 मिनिटं गप्प बसा. आले भारूटकार, मग ते वगाडीत उतरेपर्यंत थोडं चालू द्या. मग काहीतरी आता काढायचं काम चालू. तसा 10 मिनिटं बसा. 2 मिनिटं फक्त काढा. दहा मिनिटात भारूट चालू आहे. हो, आहे. तुमच्यासाठीच ते आलेले आहेत. फक्त 2 मिनिटं कळ का. जर देव आणि संत दोन्ही जर तुमच्याकडे आले, बघा तसं पाहिलं तर देव आणि संत हे वेगळे नाही. देव आणि संत हे वेगळे नाही, ते दोन्ही एकच आहे. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. हो, प्रतिमा फक्त त्यांच्या वेगळ्या आहेत. परंतु दृष्टांता करता जर पाहायचं झालं, देव आणि संत जर जीवाकडे एकत्र आले तर जीवाला अगोदर कुणाची सेवा करावी? महाराज सांगतायत देवा लावावे परते. हो, देवा लावावे परते म्हणजे देवाला बाजूला करावं आणि संतांची सेवा करावी. कोणाची सेवा करावी? संतांची सेवा करावी. हो, म्हणून आज मोठ्या थाटामाटामध्ये इथं आपल्या या बाहेरपाडा क्षेत्र गावामध्ये जगद्गुरु तुकोबरायच्या बीजीच्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबरायची सेवा घडली. फार भाग्यवान आहात तुम्ही, आम्ही फार भाग्यवान आहात. कारण हा दिवस फार भाग्याचा आहे. फार कमी लोकांच्या जीवनात हा प्राप्त होतो. आज महाराष्ट्रभर जरी तुकाराम महाराजांची बीज साजरी होत असते, पण तरीही परिसरातली गावं ओसाड आहेत. ओसाड आहे. अजूनही काही लोकांना जगद्गुरु तुकोबरायची बीज म्हणजे काय, जगद्गुरु तुकोबरायची बीज म्हणजे काय, जगद्गुरु तुकोबराय म्हणजे काय, हेच काही लोकांना माहित नाही. हो, बीज तर दूरच आहे. हो, बीज म्हणजे काय हे तर नाहीच माहित, पण जगद्गुरु तुकोबराय सुद्धा माहित नाही. हो, चला गोड असं निवेदनामध्ये खूप
दिग्गज मोठमोठी माणसं आहेत. आता कुणापासून सुरुवात करावी मलाही कळत नाही. एका म्हणता भले आणि एका सहजाची निंदने असं व्हायला नको. कारण एवढ्या दिग्गजांमध्ये एखाद्याचं नाव घेतलं आणि एखाद्याचं नाही घेतलं तर त्याला राग येऊ शकतो. बरोबर आहे की नाही? कारण एकाची स्तुती केली तर त्या स्तुतीतच दुसऱ्याची निंदा होते. आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता जी साथ संगती मिळाली, खूप गोड अशी साथ संगत आहे. हो, इकडे गायनाचार्य आमचे जगदीश महाराज, हो सालभोळेची उत्तम असे कीर्तनकार आहे. हो, त्यांनी पण कीर्तनकाराला साथ देणं हा म्हणजे एक मोठा योगायोग असतो. कसा? कारण दोन कीर्तनकार एका ठिकाणी बसत नाही. हो, मग काय वैर असेल ते त्यांनाच माहिती, पण बसत नाही. आणि बसले तर धड चावलत नाही. धड विषयी त्यांचा निघणारच नाही. मग काय असेल ते त्यांनाच माहिती. चला, पण तरीही जगदीश महाराजांनी मोठ्या मनानं साथ केली. त्यांच्याकरता टाळी वाजवा. तसेच आपल्या परिसराचं वैभव म्हणजे अशोक महाराज, माझ्यावर भावासारखं प्रेम. त्यांनी सतत मला मार्गदर्शन करतात. महाराज फिरत जा थोडस लोकांमध्ये येत जा, ओळखी करत जा. ओळखी होती व सतत त्यांचं मार्गदर्शन असतं. त्यांनी सुद्धा आज गोड अशी साधी. एरवी जर पाहिलं तर अशोक महाराज म्हणजे ना, आता कौशल्या ताईला पण माहित असेल का, जर कडवई पाड्याचे रमेश महाराजांचं कीर्तन जर असेल तर कितीही मोठा कीर्तनकार असेल तरी अशोक महाराज तिथे गैर आहे. पण आज रमेश महाराज कडवई पाड्याचे कुठे आहेत? चावसाळ्याला कीर्तन आहे. तरी इथं आल्यानंतर अशोक महाराजांचा आवाज ऐकला, मला आश्चर्य वाटलं, अशोक महाराज कसे आहेत. दुसरा रमेश इकडे म्हणून त्यांच्याकरता सुद्धा टाळी वाजवा. तसेच इकडे विजय महाराज, हो हरिश्चंद्र महाराज, कांतीलाल महाराज, ही सर्व साधवायची टीम वाटते. बरोबर? मृदुंग विषयात आहे ना? मृदुंग विषयात का? वा महाराज अंबरदार. हो, इकडे बाबा, हो, इकडे सर्व भजनी मंडळ, गावातलं भजनी मंडळ आहे का? बाहेरचे आहे का? हो, सर्वांच्या चरणावरती नमस्कार. तशी दोन एक भालदार, चोपदार आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वादनासाठी ज्यांनी साथ केली ते आमचे लक्ष्मण बाबा. हो, त्यांच्याकरता जोरदार टाळ्या. तसेच पेटी मास्तर म्हणजे आता त्यांचं वय, बाबांचं वय म्हणजे आज ते गुरुस्थानी आहे. हो, गोरशे बाबा जुने कीर्तनकार आणि जुने भारूडकार. आज जे भारूड आले ना, असे भारूड बाबा करायचे पहिले. आता करतात का नाही बाबा मला माहित नाही, पण जुने मी बाबांचे भारूड पाहिले. आमच्या गावातही पाहिले, पायीवारीतही पाहिले बाबांचं भारूड. छान असं भारूड असायचं बाबांचं, छान असं. कीर्तन पण खूप सुंदर करतात ते. हो, त्यांनी पण मोठ्या मनानं हार्मोनियम वाजवला. एवढ्या वयामध्ये बसून 2 तास बसून हार्मोनियम वाजवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. हो, त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. तसेच आमचे परिसराचं वैभव म्हणजे हरिभक्त पारायण कौशल्याताई, हो, ज्यांनी बघा देवळा असेल, तिकडे सटाणा असेल, चांदवड असेल, दिंडोरी असेल, या परिसरामध्ये मला बाबांनी फिरवलं. या परिसरात एक अर्ध्या का होणं पण सेवा मला बाबांनी दिली. म्हणून त्या परिसरामध्ये माझी फिरणं झालं. पण या सुरगाणा तालुक्यात जर मला नावारूपाला जर कोणी आणलं असेल तर ते म्हणजे कौशल्याताई. हो, त्याच्याकरता जोरदार. फुकटच्या जरा टाळ्या वाजवा फुकटच्या. कारण फुकटच्या म्हणजे ते काही पैसे द्यायला लागायचे. आणि या धर्ममंडपात ना टाळी ही जोरात वाजवायची. जर टाळी जर जोरात इथं नाही वाजवली तर मग पुढच्या जन्मात कुठल्या जोरात वाजवायला टाळी जोरात वाजवायची. कारण या धर्ममंडपात जेही काम केलेलं ते वाया जात नाही. इथं ना पत्रवाळी टाकल्यापासून तर पत्रवाळी उचलणाऱ्यापर्यंत, पत्रवाळी टाकणाऱ्यापासून तर उचलणाऱ्यापर्यंत जेवढ्याही जीवांकडे जेही कर्म घडले धर्ममंडपात ती सेवा आहे. ती काय आहे? सेवा आहे. कीर्तन ही सेवा आहे, गायन ही सेवा आहे, वादक ही सेवा आहे, टाळी वाजवणं सेवा आहे, मुखाने नामचिंतन करणं सेवा आहे, श्रवण करणं सेवा आहे. हो, ही सर्व सेवा आहे. पण ती सेवा करत असताना बाबांनो त्या सेवेमध्ये मी तूपणा आणायचा नाही. सेवके सांगितले करावे काम पण तेथे हुतपण करायचं नाही. हुतपण म्हणजे ही सेवा मी केली असं म्हणायचं नाही. मी करणार कोण? अरे करता करविता कोणतरी वेगळं आहे. देता देवविता, नेता नेवविता. आणि येथे याची सत्ता
इथे आपलं काही सत्ता नाही. इथं आपले फक्त म्हणतो ही मी केलं ती केलं. हो, पण त्याच्या जर मनात आलं ना तर तुला जागोर उठून पण देणार. वा ही त्याची सत्ता आहे. हो, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, ऐशे जगाशी चालिता. हो, किंवा पर्वती वैसकानं थंडावी, समुद्र रेखानं ओलांडावी आणि पृथ्वी भूते व्हावी, ही सकल आज्ञा माझी. हो, अरे पर्वताने त्यांची जागा बदलू नये. हो, समुद्रानं त्याची सीमा ओलांडू नये. ही जर आज्ञा कुणाची असेल तर ती माझी आहे. हो, हे विश्व ज्याच्या सत्तेने चालतो ना तो सर्व सत्ताधीश असणारा भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याचे सेवक तुम्ही आम्ही आहोत. म्हणून सेवेचा गर्व कधी करायचा नाही. हो, सेवेचा गर्व कधी करायचा नाही. चला, म्हणून इकडे आमचे आनंद बाबा होते. आनंद बाबा वाटतं मध्ये गेले. आनंद बाबा मध्ये गेले. हो, सर्वांच्या उपस्थितीमध्ये विलेकरी बाबा, ज्यांच्या फोनवरून, ज्यांच्या आग्रहा म्हणजे ज्यांच्या निमंत्रणावरून तुमच्या गावाला येणं झालं, तुम्हाला मायबापांची सेवा घडली, ते म्हणजे आमचे धुळे बाबा. हो, धुळे बाबांचा फोन आला. बाबांनी म्हटलं होतं की महाराज काय नाही, आपल्याला फक्त एक तास लोकांची फक्त भारूट सुरू होईपर्यंत म्हणजे 10लाच संपून टाकलं तरी चालेल नाही. पण आता भारूटकार न आल्यामुळे माझा एकला डाव पडून योगा ही कृपा काय म्हणतात, कृपा म्हणतात. हो, हा योगायोग. चला, जो वेळ पाहिजे होता तो वेळ मिळाला. सर्वांच्या साथ संगतीमध्ये गोड अशी कीर्तनाची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. मी काय मोठा कीर्तनकार नाही बाबा. हो, खूप ज्ञानी नाही, खूप हुशार नाही, तुमच्यासारखा सर्वसामान्य जीव आहे. कारण कीर्तनकार होणं, महाराज होणं, हो उद्याचे कालेचे कीर्तनकार बारे बाबा जामने मावकर. हो, त्यांची उद्या गोड अशी सेवा होणार आहे. बाबांची आमची भेट झाली मगाशी. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. हो, जयवंत महाराज पण मी पाहिले होते इथं, तेव्हाच मध्ये पाहिले होते. इथं बसले गेले का? हो, जयवंत महाराज पण. चला, मी काय कीर्तनकार नाही, खूप अनुभवी नाही, ज्ञानी नाही, सर्वसामान्य जीव तुमच्या समोर आहे. कारण महाराज होणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. महाराज कोणाला म्हणतात? जे अतिशय कठीण ते अति सोपं करून सांगतो ना त्याचं नाव महाराज. काय? जे अति कठीण ते अति सोपं करून सांगतो त्याचं नाव महाराज. हो, महाराज त्याचं नाव महाराज. हो, बघा, जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या जीवनामध्ये भलत्याला महाराज ही पदवी महाराजांनी दिली नाही. महाराज ही पदवी जगद्गुरु तुकोबारायांनी कुणाला दिली? ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज ज्ञानेश्वर महाराजांना ती पदवी दिली. का ती पदवी दिली? कारण महाराज कोणाला म्हणावं, जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत महाराज कोणाला म्हणावं. अरे जो रेडा बोलवू शकतो त्याचं नाव महाराज. हो, जो निर्जीव भिंत चालवू शकतो त्याचं नाव महाराज. जो मेलेला मुर्दा उठवू शकतो त्याचं नाव महाराज. आपल्याला बसलेली माणसं उठवता येत नाही, आपण कसले महाराज ऐकलं? सद्गुरूच्या कृपेने, त्या पांडुरंग परमेश्वराच्या कृपेने, जगद्गुरु तुकोबारायच्या कृपेने तुमच्या समोर तोडकं मोडकं बोलण्याचा प्रयत्न केला. जे चांगलं असेल तो माझ्या बुद्धीचा, जे चांगलं असेल तो सद्गुरूचा प्रसाद म्हणून ग्रहण करा, आणि जे चुकीचं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष समजून मला परत करा, मला माफ करा. झालेली सेवा जगद्गुरु तुकोबारायच्या चरणी समर्पित आणि सेवेला पूर्ण येऊ. जय कृष्ण भगवान ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की, विश्वगुरु संत मूर्तिनाथ महाराज की.